लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी पावभाजी. मस्त असे थंडीचे दिवस आहेत. या दिवसात सगळ्या भाज्या अगदी सहज उपलब्ध होतात, तेव्हा घरोघरी बेत होतो तो म्हणजे पावभाजीचा. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये. आज अगदी घरगुती पद्धतीने ही पावभाजी करूया. आज आपण ही पावभाजी कुकरमध्ये अगदी झटपट करणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये पळीभर तेल घेतले आणि तेलावर आपल्याला बटर घालायचे. लगेच बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचे. मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो हे असे अगदी बारीक चिरून घेतले. आता हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे असं अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर परतला जातो. कांदा आणि टोमॅटो छान परतला जातोय तोपर्यंत मी इथे खलबत्त्यामध्ये 7-8 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं हे असं छान ठेचून घेतलं आहे. कांदा आणि टोमॅटो हलकासा मऊ झाला आहे. आता यामध्ये आपण ठेचलेलं आलं लसूण घालूयात. या अशा ताज्या आलं लसणाचा स्वाद पावभाजीला अगदी सुरेख लागतो. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आलं लसणाचा कच्चा स्वाद जाईपर्यंत सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघा, कांदा, टोमॅटो, आलं लसूण सगळं व्यवस्थित परतून घेतलं आहे. आता यामध्ये लाल तिखट घालायचे, हळद घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे. पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे. आपण घातलेले मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान मिसळून घ्यायचे. प्रत्येक वेळी हलवताना हे असं मॅश करत राहायचं, म्हणजे पावभाजीला टेक्स्चर अगदी सुरेख येतं. बघा, इथे आपला कांदा टोमॅटोचा मसाला अगदी व्यवस्थित परतून झाला आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालूयात. भाज्यांमध्ये बघा, बीट आणि गाजर हे असं अगदी बारीक किसून घेतलं आहे. सिमला मिरची ही अगदी बारीक चिरून घेतली आणि बटाट्याचे हे असे पातळ काप करून घेतलेत. आणि फ्लॉवर मात्र मी अगदी शेवटी घालणार आहे. सगळ्या भाज्या घालायच्या. भाज्या जमतील तितक्या बारीक चिरायच्या, म्हणजे अगदी लवकर ते शिजतात आणि मॅशही अगदी व्यवस्थित होतात. सगळ्या भाज्या कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालते. 2 चमचे पावभाजी मसाला घालायचे. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता अगदी शेवटी आपल्याला फ्लॉवर घालायचं आहे. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. जर असं पाणी घालते. आधीच आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण पाणी जास्त झालं की मग भाज्या मॅश होत नाहीत. आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्या अगदीच पुरेशा होतात, कारण कुठलाही पदार्थ अति शिजवला की त्यातली जीवनसत्व कमी होतात. त्यामुळे तुमच्या कुकरचा जसा अंदाज असेल तशा शिट्ट्या घ्या. कुकरची वाफ मुरली आहे. कुकर उघडूयात. बघा, भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या. हेच जर आपण भाज्या शिजताना फार पाणी घातलं असतं तर मात्र भाज्या व्यवस्थित शिजतात, पण मॅश करता येत नाहीत. त्यामुळे अगदी बेताने पाणी घालून भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आणि मग नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे चमच्याने हा असा दाब देत देत भाज्या छान एकजीव करून घ्यायच्या. चमच्याने सगळी भाजी छान एकजीव करून झाली की मग हे मॅशरने हे असं मॅश करून घ्यायचं. बघा, सगळी भाजी अगदी व्यवस्थित मॅश झाली. ही भाजी आपण व्यवस्थित मॅश करून घेतल्यामुळे बटाटा, फ्लॉवर यामधील स्टार्च रिलीज होतं आणि भाजीला छान दाटसरपणा येतो. तेव्हा आवश्यकतेनुसार हे असं गरम पाणी घालायचं. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आपल्याला भाजीची जी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार पाणी घालायचं. मी ही इतपत भाजी ठेवली आहे. बघा, पावभाजीला रंगही अगदी सुरेख आला आहे. अगदी शेवटी चमचाभर पावभाजी मसाला घालायचा आहे आणि बटर घालायचं आहे आणि व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं आहे. अगदी शेवटी हे असं मिनिटभर झाकण ठेवायचं, म्हणजे आपण वरून घातलेला पावभाजी मसाला
बटर याचा स्वाद भाजीमध्ये छान मुरतो. बघा, पावभाजीला रंग, टेक्स्चर अगदी सुरेख आलाय. शेवटी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर पेरली की आपली ही पावभाजी बटर लावून खरपूस भाजलेल्या पावासोबत खायला तयार. इथे आपली भाजी तयार आहे. भाजी तर आपली तयार आहे. आता पाव भाजूया. तव्यावर मस्त बटर आणि थोडासा पावभाजी मसाला, कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यावर पाव भाजून घ्यायचे. फार मसाल्यांचा भडीमार न करता घरगुती स्वरूपात केलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.